नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता एका वेगळ्याच वर्णावर गेली आहे. ज्या ठिकाणी काव्य ही सगळ्यांची लाडकी होती, पण मात्र ती आता हळूहळू नेगेटिव्ह रोलमध्ये जात आहे. जीवाला मिळवण्यासाठी काव्य आता नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यात विलन म्हणून येणार आहे. जीवाच्या वाढदिवसाला काव्याने आता पूर्ण प्लॅनिंग केलेली असते की माझं आणि जीवाचं नातं आता संपूर्ण कुटुंबासमोर यायलाच पाहिजे. पार्थ देशमुखसोबत खोट्या नवरा बायकोचं नातं मला आता अजून करता येणार नाही. काव्याला समजले की हीच योग्य वेळ आहे, कारण जीवा हा नंदिनीचा बायको म्हणून स्वीकार करू लागला आहे. पण मात्र काव्याला हे कळत नाही आहे की जीवा तिचा भूतकाळ विसरून खूप पुढे निघून गेलेला आहे. काव्याने कुटुंबासमोर उगाच काही वेडेपणा करू नये, त्याचमुळे जीवाकडे असलेले सगळे पुरावे तो आता मिटवत आहे. तर दुसरीकडे मंदिरात आता काव्या प्रार्थना करत म्हणते की जीवाच्या छातीवरील टॅटू हा माझ्याच नावाचा आहे, हे मी सगळ्यांना सांगणार. तर आता जीवा नुसता जॉगिंग करून आलेला असतो आणि तो वेस्टवर असतो, त्याचमुळे आता त्याचा टॅटू थोडाफार दिसत असतो. तर एकीकडे नंदिनीलाही जाणून घ्यायचं असतं की जीवाच्या छातीवर नक्की कोणाचं नाव लिहिलं आहे. त्याचमुळे ती आता नकळतच तो टॅटू पाहण्याचा प्रयत्न करते, पण मात्र जीवा त्याच्या हुशारीने जवळ येणाऱ्या नंदिनीला मिठी मारतो आणि काव्याचा नावाचा तो टॅटू लपवत जीवा आता मुद्दामच विषय बदलून बोलतो की नंदिनी, तू खरंच खूप छान आहेस. माझ्या बड्डेचं सरप्राईज मला खूपच आवडलं. तेच दुसरीकडे काव्य आता हे सगळं बघून तिला असं वाटू लागते की नंदिनीताईने माझ्या नावाचा टॅटू बघितला आहे. तर प्रेक्षकांनो, काव्य जे काही करते ते तुम्हाला योग्य वाटतंय का? कमेंट बॉक्समध्ये कळवा.